सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 8 वाजायला आले आहेत आणि आता मी कॉलेजला चालले आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी खूप दिवस ब्लॉग केलेला नाही आहे, पण मी आज म्हणजे कंटिन्यू करेन ब्लॉग टाकायला. सो मी ट्राय करेन, कारण का मी खूप बिझी असते आणि तुम्हाला माझं शेड्यूल पण सांगितलं मी. पहिले जे ब्लॉग होते डेली ब्लॉगमध्ये, ते ब्लॉगमध्ये मी फक्त कॉलेज आणि घरी यायची, पण आता तसं नाही, घरी येऊन झोपायची. तर आता तसं नाही आहे, खूप चेंजेस झाले. आता मी सांगते तुम्हाला माझं रुटीन. मी कॉलेजला गेले म्हणजे परवापासून कॉलेज सुरू झालेलं आहे. 15 तारखेपासून 15 तारखेला मी गेली. ती क्लिप घेतली आम्ही फ्रेंड्स लोकांची, मी ती टाकेल नंतर ना, की काय थोडीशीच क्लिप्स आहे ती, बिकॉज मला लेट झालेला आणि त्या दोघी आल्या होत्या आणि माझ्यासाठी थांबलेल्या. ती क्लिप आहे, मी ॲड करेलच. आणि बघा, आता मी सांगते गाईज, मी आहे ना म्हणजे हेरवी टाईम आहे ना, मी लवकर असते आणि ह्या दोघींचा वेट करत असते. आणि आज पहिल्यांदा असं झालं, आणि आज कॉलेजचा फर्स्ट डे आहे ना, तर आज मी कॉलेजला आले आणि आज फर्स्ट टाईम असं झालं की ह्या दोघी माझे वाट बघतात. हे बघा, ही जी दिसते ती साक्षी आहे. मधुरा, थांबा मधुरा दाखवते. मधुराचा नखरा चालला. फर्स्ट टाईम झाला, मधुरा लवकर आलेली आहे. साक्षी येतेच. हे बघा, दोघे माझ्या वाट बघतात. आता बघू काय. किती वेळ झाला वाट बघतेस? ही पाऊण तास बघते तू. 2 मिनिटं. चल, मग आता मी कॉलेजला जाणार. कॉलेजवरनं ऑफिसवरनं मी आता तुम्हाला सांगितलं, कधी कधी मी कॉलेजला नाही जाणार, तर कधी कधी जाणार. आज जाणार आहे बिकॉज मला डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत कॉलेजमध्ये, जे मी काल झेरॉक्स नाही काढले आहे. पण आता झेरॉक्सचं दुकान ओपन नसणार आहे, तर ते 10 नंतर, आणि माझं ऑफिस आहे 11चं. तर बघू आता. बाय. काहीच मी निघाली आहे. आमची एक फ्रेंड ऑलरेडी कॉलेजमध्ये आहे. ती बोलते की मेसेज करते, निघा लवकर निघा. आम्ही काय लवकर नाही जात. मधुरा पण निघाली, मी पण निघाली. पण बघू आता. माझा मेन प्रॉब्लेम हा आहे की झेरॉक्स मला पाहिजे. मला माझ्या डॉक्युमेंट्सचं काहीच झेरॉक्स. गाईज, मी पोचलेली आहे कॉलेजला. जो मी पहिल्या ब्लॉगमध्ये रस्ता दाखवायची, तो रस्ता मी तुम्हाला पुन्हा दाखवते. मी जेव्हा बॅक कॅमेरा करते तेव्हा ना दिसत नाही. तर मला माझ्या 1-2 फ्रेंडनी सांगितलं की जेव्हा बॅक कॅमेरा करशील ना, तेव्हा ना 1-2 वेळा ना थांबवत जा, म्हणजे जे तुला दाखवायचं ना ते दिसून जाईल. मागच्या ब्लॉगमध्ये पण माझी ती चूक झालेली, पण त्यांनी मला सांगितलं की कसं करायचं. थँक्यू गाईस, तुम्ही सांगितलं आपण. थँक्यू सो मच. आणि झेरॉक्सवाले काका भेटले आहेत. माझा आवाजच जाणार नाही. माझी झेरॉक्स काढून झाली आहे. मधुराची चालू. बाय द वे, मधुरा भेटलेली आहे मला, मी सांगितलं नाही. आज मॅडमची सुट्टी, नटून फटून आलेलं आहे आणि खुश आहेत खूप. त्या झेरॉक्सवाल्या काकांसमोर मी जास्त काय बोलू नाही शकले, कारण का थोडंसं पब्लिकमध्ये बोलायला मी पण लाजते. ते काका आम्हाला देवासारखे भेटले, कारण का आम्ही एवढं शोधलं झेरॉक्सवालं दुकान. मी पण शोधलं, तिने पण शोधलं. माझ्या एरियामध्ये पण बंद. हिने सर्वात जास्त, ही अपोजिट जाऊन पण शोधत होती. तोपर्यंत मी आले हिच्या इथे, झेरॉक्स वगैरे काढलं आणि ते काका साफसफाई करत होते. त्यांनी आमच्यासाठी ते मशीन चालू केलं. तर त्या काकांना मी खूप थँक्यू बोलेन. देवासारखं ते धावून ते बोलतात ना, देव माणूस भेटला. 3 प्रिंटर रिझल्टच्या चिपकली लगेच कॉलवर. येतोय, आम्ही कॉलेजला देतोय. जाने वो कैसे लोग हैं जिन पे, आगे का नाही आता. चुकीचं बोलली. जाने वो कैसे लोग हैं जिनके प्यार को. सो गाईज, मी कॉलेजवरून निघाली आहे, तर ऑफिसला चालू आहे. खूप ऊन आहे म्हणून अजून भेटतो. आता मला म्हणजे मी 5 मिनटं पहिले निघाली होती, 10 मिनटं झाले मी चालते आहे. खूप
वॉकिंग गेलं आणि आता मी पोहोचेल. म्हणजे 5 मिनटं मला अजून चालायचं आहे आणि माझं 11चं ऑफिस आहे. 11:15 झालं. पटापटा चालते आणि निघते. मी आता पोचलेली आहे. वरती जाते ऑफिसमध्ये आता. म्हणजे 2 मिनटावरतीच आहे. ऑलमोस्ट पोचलेलीच आहे. तर आता मी ऑफिस सुटल्यावर सांगते की कॉलेजमध्ये फॉर्मचं काय झालं आणि फॉर्म सबमिट केला की नाही. ओके बाय. आज मी ऑफिसवरून निघाले. आता पोचली आहे स्टेशनला. पप्पांना बोलवलं आहे कारण का माझे पाय दुखतात. आजच बोलवलं. रोज नाही आहेत माझे पप्पा घरी. पप्पांना शोधते. दिसले पप्पा. बघा माझे पप्पा माझी वाट बघतात.